10 ते 15 बॉटल आहेत, त्याच्यात बिअरच्या बाटल्या आहेत, विस्कीच्या बाटल्या आहेत, अजून काय काय ब्रँड आहेत. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी सुमितून स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये, म्हणजेच आपली संस्कृतीमध्ये. तर आज आम्ही चाललोय सोंडाईगडला दुसऱ्यांदा. पहिल्यांदा आम्ही गेलेलो, पण माझ्या ह्या चॅनलवरती व्हिडिओ नाही, म्हणून आपण आज चाललोय. आणि अजून एक कारण आहे इथे जाण्याचं, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच. त्याच्या आधी मी तुम्हाला इथे रस्ता दाखवतो, तुम्ही इथे कसे पोहोचू शकतात ते. हा तुम्हाला जो समोर रस्ता दिसतोय, हा पनवेल आणि मुंबईकडून येतोय. म्हणजे जर तुम्ही मुंबईकडून आलात तर तुम्हाला पनवेल आधी लागेल आणि तुम्हाला इथे कर्जत फाट्यावरून आत यायला लागेल. आणि इकडून हा सरळ रस्ता जातोय कर्जतला. म्हणजे जर तुम्हाला कर्जतवरून यायचं असेल तर तुम्ही कर्जतवरून इकडून येऊ शकता. आणि तुम्हाला हा इथे मोठा बोर्ड दिसेल लागलेला, आणि खाली फळाचं दुकान आहे. आणि इकडून आतमध्ये जो रस्ता जातोय तो जातोय सोंडाईगडाकडे. ऊन खूप जास्त आहे आणि मी तुम्हाला तो रस्ता दाखवला, तिथून तुम्हाला सरळ सरळ यायचंय. रस्ता थोडा खराब आहे आणि त्याला तुम्हाला हा एक पॉईंट लागेल. हे माझ्या पाठी दिसते तुम्हाला, ते मोरबे धरण आहे. आणि आज आपल्या बरोबर आहेत ओमकार, हर्षद, विशाल. हर्षद तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितला नसेल. ऍक्च्युली हर्षद पण होता पॅकिंगला, पण त्याला भाऊबीजेचं थोडं काम आलं त्यामुळे तो नव्हता. जो तुम्हाला समोर दिसतोय हा सोंडाईगड आहे. इकडे आपल्याला जायचंय आता. इथे आल्यावर तुमच्याकडे एक चुकी होऊ शकते. हा जो तुम्हाला रस्ता जातोय इकडे नाही जायचं तुम्हाला, हा गावात जातोय रस्ता. हा जो एक चढणीचा रस्ता लागतोय इकडे सोंडाईगड आहे. सुख 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 ज्याला म्हणता ते दाव शिल्लका बघते बघ. त्या रस्त्याने आम्ही आलो आता आणि तिथे त्या गाड्या लावलेल्या बघू शकता. इथे तुम्ही गाडी लावू शकता. तिथे खाली पण एकाने गाडी लावली, म्हणजे ऑलरेडी कोणतरी आलेलं आहे इथे. तर आम्ही आता चढायला चालू करतोय. अगला बॅग तुटलेली आहे आणि हर्षदने, जसं मागच्या वेळेस आमचा प्रणवने बॅग तोडली होती, तशी यावेळेस हर्षदने स्पीकर तोडलेला आहे. चढायला चालू नाही केलं अजून आम्ही. तर आजच्या दिवशी आम्ही गड संवर्धनाची मोहीम हातात घेतलेली आहे. आणि इथे तुम्हाला हे रॅपर्स दिसतंय, ते सगळे पडलेले, याची सगळी आम्ही स्वच्छता करण्याचा प्रयत्न करतोय. हे इथे येतात फिरायला लोक आणि ते टाकून जातात ह्याच्यावर. अजून आम्ही गडावर पोहोचलो नाहीये, अजून रस्त्यातच आहे, तरी पण हे एवढं जमा होते. म्हणजे वरती तर अजून भरपूर असणार आहे. तुम्ही इथे बघू शकता किती कचरा पडलेला आहे. इथून तिथपर्यंत पूर्ण कचरा आहे. आणि पूर्ण हे साईडला ती आम्हाला ग्लास भेट होती, ती ग्लास पडलेली आहेत साईडला. तिथं विचारलं आम्ही दोघांना, ते बोलले इथे जत्रा होती म्हणून, जत्रा देवीची होती. पण ठीक आहे, जत्रा आहे म्हणून काय आलं, मग तुम्ही कचरा करून जाऊ नाही शकत ना. तर आम्ही आता, आमच्याकडे 2च पोती आहेत, त्यामुळे आम्ही काय करतोय, पूर्ण एका ठिकाणी ते जमा करून ठेवतोय आणि मग वर जातोय. आणि मग आल्यावर घरी जाऊन दुसरी पोती घेऊन येत सगळं जमा करणार आहे आम्ही. पण आता एवढं वरती नेणं शक्य नाहीये, कारण आमच्याकडे 2च पोती आहेत. तुम्ही बघू शकता ओमकारच्या हातात 2च पोती आहेत. त्यामुळे आता हे सगळं इथे एका ठिकाणी जमा करतोय आणि नंतर मग हे सगळं घेऊन जाऊ आपण. पूजा केलेली आहे. ही पहिली पायरी आहे. पहिली पायरी पूजली जाते. आणि या पहिली पायरी येईपर्यंत तुम्ही कचरा बघितला असेल, तिथे आम्ही टाइमलाच लावलेला तो. पहिल्या पायरीपर्यंत एवढा कचरा आहे, तर वरती किती कचरा असेल अजून. तर आम्ही आता तोच जमा करत चाललोय पुढे एक एक. डिस्प्लेवर लिहिलंय स्वच्छ भारत. असं नाही भेटणार आता बाबा. नाही, असं तिथपर्यंत लिमिट. ती छोटी पोरं पित आलेली वरपर्यंत जे आणले ते भाऊ खाली जर भरपूर होता कचरा. गंगा ती बघ, ती बॉटल उतर तिथनं.
हे बघा तुम्ही. अच्छा सांगायचं चल पाणी आणा. जय शिवराय. एवढा पण नाही जवळ. चल फायनली आम्ही वरती पोहोचलेलो आहे. त्या शिड्या चढून अजून वरती जायचं आहे आम्हाला. मग आम्ही सोंडाई देवीजवळ पोहोचू. तुम्ही बघू शकता मला दम लागलाय, सगळ्यांनाच दम लागलाय. आणि आम्ही सगळं आता जमा करत आलोय. ते विशालच्या हातात पिशवी बघा केवढी भरली ती. पाण्याच्या टाक्यात आहे, याच्यावरून आपल्याला समजतं तिथे त्या काळी वास्तव्य होतं लोकांचं. आणि हे पाणी पिण्याचा प्रयत्न करू नका, कारण पाणी खूप खराब झालेलं आहे. शेवाळ बघू शकता तुम्ही, बेडकं वगैरे पण पाण्यात. 2 टाकी आहेत, त्यामुळे पाणी तुम्हाला आणायला लागेल स्वतः. त्या पाण्याच्या भरोश्यावर राहू नका. मी 3 वाजता इथे आलेलो आणि आता वाजलेत 4:30. आम्हाला 1.5 तास लागलाय पूर्ण चढून ते सगळं उचलायला. आणि खाली तर जास्त टाइम गेला आमचा, खाली जवळजवळ अर्धा तास गेलाय. पाण्याच्या बॉटलपर्यंत ठीक होतं. इथे तुम्ही बघू शकता दारूच्या बॉटल आहेत. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी काय शिकवण दिलेली आणि आपण काय करतोय गडावर, याच्यासाठी येतात का लोक. त्या तुम्ही बॉटल बघू शकता, जवळजवळ इथे 10 ते 15 बॉटल आहेत. त्याच्यात बिअरच्या बाटल्या आहेत, विस्कीच्या बाटल्या आहेत, अजून काय काय ब्रँड आहेत आपल्याला पण माहित नाही, कारण आपण कधी ते टेस्ट केलेलं नाहीये. पण तुम्ही बघू शकता ह्याच्यासाठी आहेत का हे गड. तुम्ही कमेंटमध्ये सांगा आम्हाला याचं काय करायला पाहिजे अशा लोकांसाठी. आणि आता या बाटल्यांचं काय करायचं तो आम्हाला मोठा प्रश्न पडलाय, कारण आम्ही सगळ्या कचरा जमा केलाय प्लास्टिक आणि या काचेच्या बाटल्या. तर त्या बघू, आम्हाला दुसरं एक पोतं हे करायला लागेल आणि त्या न्यायला लागतील, नाही तर आम्ही आमच्या बॅगेत टाकून त्या खाली नेऊ. कृपया महाराजांनी जी शिकवण दिली त्यानुसार तुम्ही गडावरती इतर कामं करा, म्हणजे डागडूची म्हणा, संवर्धनाची म्हणा. पण हे जे आहे हे चुकीचं आहे पूर्णपणे. श्वास हे गाणं, श्वास हे गाणं बदलली किती जन्म मी, पायाची वाहन होऊ दे रे एकदा तरी, डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो. आम्ही आता सोंडाईगडाच्या एकदम टोकावर पोहोचले, म्हणजे 1200 फूट उंच आहे, जास्त पण नाही उंच. पण याचा उपयोग बहुतेक टेळणीसाठी करत असतील, कारण याच्यावरून प्रबळगड, विकटगड, इर्शालगड हे तुम्हाला सहज दिसतील. वज्रचूडालंकृत पुण्य श्लोक राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ साहेबांचा विजय असो, मासाहेब जिजाऊ साहेबांचा विजय असो, मासाहेब जिजाऊ साहेबांचा विजय असो. महाराज गणपती गजपती अश्वापदे भूपदी प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपदी अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित सकळ गुणमंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय, राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय, राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. राजश्रिया विराजित सकळ गुणमंडित न्यायमूर्ती शिरोरणी व्रत संस्कृत
काव्यशास्त्र पंडित शियोध योद्धा अजिंक्य शत्रुंजय धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद तेजपुत्र वीरपुत्र शिवपुत्र सर्जा रण धुरंधर छावा युवराज मृत्युंजय हिंदू धर्म रक्षक धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, नमः पार्वती पते हर हर महादेव, हर हर महादेव. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय. या रक्तात भिनले काय? जय जिजाऊ, जय शिवराय. 5:15 वाजलेत आणि आम्ही आता गडावर पोहोचलेलो आहे. तुम्हाला एकदा गडाचा ओव्हरव्ह्यू दाखवतो मी कसा दिसतोय. आणि पूर्ण जवळजवळ 10 गोण्या आमचा कचरा जमा झालेला आहे. आम्ही वेळोवेळी जिथे जिथे कचरा आम्ही जमा केलाय आता तो जाताना आम्ही पूर्ण भरणार, परत येणार, परत भरणार, अशा फेऱ्या मारणार. ते तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये दाखवणार नाहीये कारण व्हिडिओ खूप मोठी होईल मग. आणि जंगमने जी गारद दिली ती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. ही व्हिडिओ तुम्ही लाईक केली नाही केली तरी चालेल, आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही केलं तरी चालेल, पण ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जे गडावर चढण्यासाठी जातात, फक्त हौस करण्यासाठी जातात, दारू पिण्यासाठी जातात, त्यांना थोडा एक धडा भेटला आमच्या व्हिडिओ मधून. म्हणजे आम्ही जी मेहनत घेतली आज ती सार्थकी लागल्यासारखं आम्हाला वाटेल. तुम्ही पण जेव्हा कधी पण गडावर जाल तेव्हा तो जो कचरा तुम्ही घेऊन, म्हणजे तुम्ही चिप्सची पाकिट वगैरे घेऊन जायला मनाई नाहीये, बाटली न्यायला मनाई नाहीये, पण तो कचरा तुमच्या बॅगेत ठेवा आणि जेव्हा तुम्ही घरी जाल तेव्हा तो तुमच्या घरी तुम्ही डिस्पोज करा. कारण ही जागा नाहीये, हे आपल्याला संस्कृती, आपले गड किल्ले आपली संस्कृती आहे. ते जर आपण घाण केलं तर मग काहीच नाही आपल्या हातात. आज आम्ही इथे येण्याचं कारण म्हणजे आपल्या चॅनलचे 3000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत तुमच्या सहकार्याने. तर आम्ही म्हटलं की त्याचं एक सेलिब्रेशन, त्याचा एक उत्सव करूया, पण तो अनोख्या पद्धतीने झाला पाहिजे. त्यासाठी हा कर्जतच्या इथून एक म्हणजे जवळजवळ 15 ते 20 मिनिटावर गाडीने आलो तर एक गड आहे सोंडाई गड म्हणून, टेहळणीचा गड आहे हा, जास्त काही इतिहास याचा नाहीये. तर त्या गडाला भरपूर पर्यटक व्हिजिट करतात, त्याच्यासाठी आम्ही आलो. आणि कचरा तर असणारच, पर्यटक आले म्हणजे, तर तो कचराच आम्ही जमा केलेला आहे. तर हे आमचं एक छोटंसं सेलिब्रेशन होतं. मांडी तुझे दे एकदा माझा उशाला